खटाव तालुका मिरज जिल्हा सांगली इथं सालाबाद प्रमाणे श्री यल्लम्मा देवीची यात्रा सोमवार दिनांक 24/11/2025 ते बुधवार दिनांक 26/11/2025 अखेर भरवण्यात येत आहे। या निमित्तानं विविध कार्यक्रम तसेच सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांनी दिली आहे। यात्रेतील कार्यक्रम सोमवार दिनांक 24/11/2025 रोजी देवीस नैवेद्य व गंधोटी, मंगळवार दिनांक 25/11/2025 रोजी बोनी, बुधवार दिनांक 26/11/2025 रोजी कीच असं आहेत। तरी यात्रेतील सर्व कार्यक्रमात सर्वांनी भाग घेऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे। दुकानं, हॉटेल, खानावळ व इतर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपले अर्ज ग्रामपंचायतीकडे दिनांक 23/11/2025 पूर्वी पैसे भरून अर्ज केले पाहिजेत। कायम हक्काच्या जागेची सबब ऐकली जाणार नाही याची नोंद घ्यावी। एकाच जागेसाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास ती जागा लिलावानं दिलं जाईल। पैसे भरल्याशिवाय जागा दिली जाणार नाही। यात्रेतील शेणखत, पालापाचोळा याचा लिलाव गुरुवार दिनांक 27/11/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता ग्रामपंचायत आवारात करण्यात येईल। लिलावाची संपूर्ण रक्कम त्याच दिवशी भरली पाहिजे याची नोंद घेणे असे सांगतानाच यात्रेत जनावरांचा बाजार भरवण्यात येणार आहे। यात्रेत जनावरांना पाण्याची सोय करण्यात आली आहे। यात्रेत येणाऱ्या जनावरांना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे। एसटी गाड्यांच्या सोयी मिरजहून सकाळी 7 वाजता, 11:15 वाजता, दुपारी 3:45 वाजता आणि संध्याकाळी 4:45 वाजता मधभावीपर्यंत, तसेच मिरजहून सकाळी 11 वाजता, 12 वाजता मधभावीपर्यंत व दुपारी 1 वाजता मिरज ते जमगी अशाप्रमाणे एसटीची सोय मिरजमधून आहे। तसेच यात्रेसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे। यात्रेचं नियोजन रावसाहेब मल्लप्पा बेडगे, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत खटाव, यात्रा कमिटी अध्यक्ष यांच्यासह बाळासो सोमलिंग वन्ननावर, चेअरमन विकास सोसायटी खटाव, भैराप्पा रामगोंडा पाटील, पोलीस पाटील खटाव, सोमलिंग बाबू पुजारी, यात्रा उपसमिती अध्यक्ष वन्नप्पा बाबूराव वन्ननावर, उपसरपंच ग्रामपंचायत खटाव बाळू मल्लप्पा शिंगाडे, वाईस चेअरमन विकास सोसायटी खटाव अप्पासो सोमलिंग पुजारी, यात्रा उपसमिती उपाध्यक्ष SR सरगर, ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत खटाव SS फकीर मॅडम, ग्राम महसूल अधिकारी खटाव, यात्रा उपसमिती सदस्य अप्पासो धरमगोंडा पुजारी, ग्रामपंचायत सदस्य गणपती यशवंत चांभार, पारुबाई शिवगोंडा वन्ननावर, धोंडूबाई मारुती वडार, मोनाली रामदास लोहार, रंजना धनपाल कांबळे, सीता कृष्णा परीट, संजय नेमगोंडा कागवाडे, रवींद्र महिपाल नाईक, वैशाली आनंदराव घोरपडे, संभाजी भूपाल पारोजी, संगप्पा रायगोंडा पाटील, सुवर्णा नेमगोंडा कागवाडे तसेच दिनकर रामा जयानावर, क्लार्क ग्रामपंचायत खटाव सचिन कृष्णा जयानावर, पाणी पुरवठा कर्मचारी दादासो शिवाजी कांबळे शिपाई, राकेश अंकुश सोनटक्के दिवाबत्ती कर्मचारी, संदीप तातोबा जयानावर, डाटा ऑपरेटर आदी करत आहेत। मी रावसाहेब बेडगे, सरपंच ग्रामपंचायत खटाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सालाबादाप्रमाणे यल्लम्मा देवीची यात्रा सोमवारी 24/11/2025 ते 26/11/2025 अखेर भरण्यात येणार आहे। तरी यात्रेत खिल्लारी जनावरांची बाजार भरत असते। तरी शेतकऱ्यांनी जनावरे आपले यात्रेत खटाव यात्रेत घेऊन यावे। तसेच व्यापाऱ्यांनी यात्रेत आपले व्यवसाय करण्यासाठी खेळणी आपलं पाळणे यांनी घेऊन येऊन 20 तारीख अखेर ग्रामपंचायतकडे आपले नाव नोंदणी करावे। तसेच यात्रेत जनावरांना पिण्याच्या पाण्याची, जागेची, लाईटची सगळी व्यवस्था केलेली आहे। तरी भाविकांनी यात्रेत येऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती। मिरजपासून बसेसची सोय आहे व अतनीपासून पण गाड्यांची सोय आहे। तरी भक्तांनी येऊन देवदर्शन घेऊन जावे ही खटाव ग्रामपंचायतच्या वतीने ही नम्र विनंती आहे। निवडणुकीचे कार्यक्रम वगैरे ठरवलेले आहेत यात्रेनिमित्त आणि खिल्लारी जनावरांचं बाजार पण मोठ्या प्रमाणात भरत असते। सालाबादाप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले जनावरे वगैरे घेऊन येऊन यात्रा भरवण्यास सहकार्य करावे ही नम्र विनंती। जनावरांच्या आणि भाविकांची पिण्या पाणी व्यवस्था केलेली आहे। जनावरांच्या लसीकरणाची काय व्यवस्था? लसीकरणाची पण व्यवस्था केलेली आहे।
आहे ना? 25 चालेल ठीक.